रेस्ट डेमो आणि इथे येऊन काय केलं पायथॉन मॅनेज डॉट py रन सर्वर ठीक आहे. आणि एपीआय आपला काय होतं एंड पॉईंट अशी सुरुवात होती एपीआय आणि एंड पॉईंट काय होता ॲटम्स. ज्यावेळेस आपण हिट केलं त्यावेळेस काय भेटलं आपल्याला हे गेट ऑप्शन सगळे प्रोडक्ट आपल्याला भेटले. आणि सेम कुठं करायचं म्हटलं मी गेट रिक्वेस्ट ठीक आहे. एक नवीन रिक्वेस्ट इथं ऍड करायची म्हणजे जो URL आपण इथं घेतला होता HTTPचा तो इथं काय केलं सेंड सेंड म्हटल्यानंतर इथं रिक्वेस्ट काय येत नाही. तुमच्याकडे आली ना इथं रिस्पॉन्स भेटेल तुम्हाला सेम जसं आहे तसं इकडचं. माझ्याकडे कसं काय येत नाही त्यामुळे होते सर्व्हर तरी चालू आहे. ठीक आहे. तर काल काय काय केलं होतं आपण तर सेटिंग्स डॉट py मध्ये रेस्ट अंडरस्कोर फ्रेमवर्क रजिस्टर केलं. त्याच्यानंतर माय ॲपला रजिस्टर केलं. त्याच्यानंतर काय केलं एसक्यूएलचं कनेक्शन घेतलं तो कुठं टाकलं सेटिंग्स डॉट py मध्ये टाकलं. त्याच्यानंतर परत काय केलं परत मॉडेल बनवले मॉडेल रजिस्टर केलं ठीक आहे. आणि मॉडेलमध्ये डेटा पण टाकला. आता आज काय करायचंय आज आपल्याला एपीआय थ्रू काय करायचं डेटा टाकायचा कुठं मॉडेलमध्ये. मग काय करायचं तर आपल्याकडे मॉडेल आहे ऑलरेडी ठीक आहे. हा प्रोडक्ट नावाचं मॉडेल आहे. डिस्क्रिप्शन प्राइस वगैरे आपण घेतलेलं आहे ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं सेरिलायझर्स मध्ये पण काय केलेलं आहे तर सेरिलायझर्स हा जो क्लास आहे प्रोडक्ट सेरिलायझर हा जो क्लास आहे तर ह्या क्लासचं काम काय इकडनं मॉडेलचा जो डेटा असेल मॉडेलला कशामध्ये कन्वर्ट केला जेसन मध्ये कन्वर्ट केलं तर हे ना ठीक आहे सेरिलायझरनं. व्ह्यू मध्ये आलो आपण आणि व्ह्यूज मध्ये आल्यानंतर काय केलं व्ह्यूज मध्ये आल्यानंतर आपण एक व्ह्यू तयार केला ठीक आहे. आता हा कुठला व्ह्यू होता गेट रिक्वेस्ट ठीक आहे. आणि हा जो व्ह्यू बनवलाय आपण तर तो व्ह्यू कोणापासून बनवलाय एपीआय व्ह्यू पासून हा व्ह्यू बनवलेला बरोबर आहे ना. मग काय करायचंय मला अजून एक व्ह्यू मध्ये अजून एक क्लास बनवायचा आणि क्लासला नाव काय द्यायचं बघा क्लास प्रोडक्ट क्रिएट आणि हा कोणापासून इनहेरिट झाला एपीआय व्ह्यू. आता हा जो डेटा आपण राईट करतोय म्हणजे हा जो कोड आपण राईट करतोय तर हा कोड कशाचा राईट करतोय
इंडेशनचं एरर कुठे आलं? इंडेशन एरर. क्लास प्रोडक्ट लिस्ट व्ह्यू, त्याच्यामध्ये कुठली मेथड कॉल करायची? हा एरर कुठे आलं? ठीक आहे. अजून एक क्लास घेतला बघा. क्लास कुठला क्लास आहे? प्रोडक्ट क्रिएट व्ह्यू. ठीक आहे. आणि हा कोणापासून झालं? API व्ह्यू. त्याच्यामध्ये काय केलं? डेफ एक मेथड बनवली पोस्ट. आपण डेटा काय करतोय आता? पोस्ट करतोय. आणि पोस्टसाठी युजर काय करणार? रिक्वेस्ट करणार. ठीक आहे. युजर काय करतोय इथं? रिक्वेस्ट करतोय. डेटा अजूनही नाही आला. तर बघा, फंक्शन कुठलं आहे? पोस्ट आहे. आणि इथं काय केलेलं आहे? गेट आहे. त्याला सेल्फ आणि रिक्वेस्ट हे पॅरामीटर दोन पास केले. आपल्याकडे काय आहे? सिरियलायझर नावाचा क्लास आहे. ठीक आहे. सिरियलायझर नावाच्या क्लासच्या मध्ये काय केलं होतं आपण? सिरियलायझर क्लास कुठे डिफाईन केला? हा इथं. त्याचं नाव काय? प्रोडक्ट सिरियलायझर. आता ह्याला काय केलं? एका व्हेरिएबल मध्ये घेतलं सिरियलायझर इज इक्वल टू हा प्रोडक्ट सिरियलायझर डॉट याची मेथड आपण कुठली यूज करणार? तर याच्यात काय करायचं? आपल्याला डेटा घ्यायचा आहे. डेटा कुठून येणार आहे? आपल्या जेसन मधून डेटा येणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथं काय केलं? रिक्वेस्ट डॉट काय म्हणणार? डेटा. ठीक आहे. समजतं ना? आता काय करायचं बघा, हे लाईन काय केलं? डेटा घ्यायचा आपल्याला. डेटा कसा घेणार आपण? आता समजा जर आपल्याकडे फ्रंट एंड राहिलं असतं तर आपण काय केलं असतं? इनपुट बॉक्स राहिले असते, रेडिओ बटन राहिलं असतं, चेक बॉक्स राहिलं असतं. त्याच्यावरती क्लिक केलं किंवा त्याच्यात व्हॅल्यू टाईप केली की ती व्हॅल्यू काय होते? गेट होते. आता आपण काय पास करणार आहे? जेसन डेटा पास करणार आहे. मग जेसन डेटा ज्यावेळेस तुम्ही पास करणार, तर त्या डेटा मधलं काय करायचं? डेटा घ्यायचा. बरोबर आहे का? आणि तो डेटा घेतला आणि तो डेटा कोणाला दिला? सिरियलायझर नावाच्या एका व्हेरिएबलला दिला. ठीक आहे. मग या डिजांगो रेस्ट फ्रेमवर्क मध्ये एक ऑटोमॅटिक एक फंक्शन आहे. जर तुमच्या समजा तुमच्या जेसन मध्ये जर एखादा तुमचा जेसन टाकताना एखादा तुमच्याकडनं जर फील्ड चुकली, ठीक आहे, तर ऑटोमॅटिकली तिथे एरर देतो रेस्ट फ्रेमवर्क. मग आता ते तुम्हाला काय करावं लागतं? ते तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं. कसं व्हेरीफाय करणार? इफ हा जो घेतलेला सिरियलायझर आहे डॉट इज व्हॅलिड आहे का? हा सिरियलायझर इज व्हॅलिड आहे का? सिरियलायझर मध्ये काय केलेलं आहे आपण?
जो मॉडेल होता आपला प्रोडक्ट मॉडेल, त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं, जेसन मध्ये कन्वर्ट केलं. आणि मॉडेल मध्ये आपण डिफाईन करताना काय डिफाईन केलं, जर तुम्ही मॉडेल जर बघितलं तर आपण प्रत्येक फील्डला काय डिफाईन केलेलं आहे, मॉडेल्स कॅरेक्टर फील्ड मॅक्स लेंथ ऑफ, बरोबर आहे ना, हे डिफाईन केलेलं आहे. आणि त्याच्यासोबतच आपण अजून एक फील्ड पास करतो का, रिक्वायर्ड. ठीक आहे, म्हणजे नेम कसं पाहिजे मला, रिक्वायर्ड पाहिजे, एम्प्टी नको. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन हे सुद्धा कसं पाहिजे मला, रिक्वायर्ड पाहिजे. त्याला रिक्वायर्ड कसं लिहिणार, टेक्स्ट फील्ड इथं चालतं का लिहिलेलं, रिक्वायर्ड ट्रू. आणि फ्लोट फील्ड, फ्लोट व्हॅल्यू सुद्धा मला कशी पाहिजे, रिक्वायर्ड ट्रू. मॉडेल मध्ये चेंज केलंय, त्याच्यामुळे काय करावं लागेल, पायथॉन manage.py make migrations. याचं मी सांगतो तुम्हाला, आपण रिक्वेस्ट हिट केलं ना, हे काय केलं, व्हॅलिड म्हणजे प्रत्येक फील्ड व्हॅलिड केली आपण. जर तुम्ही जेसन मध्ये नाही टाकलं तर ऑटोमॅटिकली जेसन काय करेल, तुम्हाला ते थ्रो करणार आहे. ठीक आहे, तर इथं आलं बघा, हा प्रोडक्ट सेरिलायझर, हा प्रोडक्ट सेरिलायझर. त्याच्यातलं काय म्हटलं, डेटा घेतला, रिक्वेस्ट डॉट डेटा, डेटा आला. डेटा आल्यानंतर तो तुम्ही व्हेरीफाय करताय, व्हॅलिड आहे का नाही हे चेक करताय. ठीक आहे, आणि व्हॅलिड असेल तर काय करा, सेरिलायझर डॉट सेव्ह करा. सेव्ह करा म्हणजे डेटा कुठं सेव्ह करा, डेटाबेस मध्ये सेव्ह करा. ठीक आहे, तर काय केलं, सेरिलायझर व्हॅलिड आहे का नाही चेक केलं. जर व्हॅलिड असेल तर काय करा, डेटा सेव्ह करा. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय करा, रिटर्न, रिटर्न रिस्पॉन्स. काय रिस्पॉन्स तुम्हाला रिटर्न करायचा, तर सेरिलायझर्स मधला डेटा हा तुम्हाला रिस्पॉन्स म्हणून येणार. ठीक आहे, आणि त्याच्यासोबतच तुम्हाला काय मेंटेन करायचं, स्टेटस मेंटेन करायचं. ठीक आहे, मग आता स्टेटस साठी तुम्हाला कालच म्हटलं होतं मी की स्टेटस बघा म्हणून फ्रॉम रेस्ट फ्रेमवर्क मध्ये एक लायब्ररी क्लास आहे ज्याचं नाव आहे स्टेटस. ठीक आहे, आणि इथं काय करायचं, तर इथं आपल्याला तो स्टेटस आपल्याला काय करायचं, स्टेटस आपल्याला बिल्ड करायचं. ठीक आहे, जर डेटा सेव्ह झाला तर काय म्हणणार, स्टेटस डॉट स्टेटस इज इक्वल टू स्टेटस डॉट स्टेटस डॉट HTTP 201 क्रिएटेड. 201 म्हणजे डेटा सेव्ह झाला की कुठला स्टेटस कोड येतो, 201. कळलं ना, स्टेटस किती आला, 201 क्रिएटेड. आणि समजा जर हे सगळं फेल झालं ऑपरेशन, ठीक आहे, हे ऑपरेशन सगळं काय झालं, फेल झालं, तर काय करणार इथे येऊन रिटर्न रिस्पॉन्स, आणि इथं काय पास करणार, सेरिलायझर डॉट एरर पास करणार. ठीक आहे, आणि स्टेटस काय लिहिणार, स्टेटस इज इक्वल टू स्टेटस डॉट HTTP इथं 400 बॅड रिक्वेस्ट.
ठीक आहे. तर हा पूर्ण व्ह्यू इथे येऊन काय केलं, मॉडेलमध्ये आपण काहीतरी चेंज केला होता मॉडेल. तर मॉडेलमध्ये ही फील्ड मला काय पाहिजे, रिक्वायर्ड पाहिजे, तर इथं काय येत नाही आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता आला तिथं हे झालं आपलं डेटा सेव्ह करायचं, एवढं लॉजिक आहे. एवढंच लॉजिक आहे डेटा सेव्ह करायचं. कुठे गेलं, हा व्ह्यू मध्ये एवढंच. फक्त काय करायचं, तो सेरिलायझर जो आहे मॉडेल पासून जो आलेला आयटम, आपण सेरिलायझर आयटम सेरिलायझर प्रोडक्ट सेरिलायझर आपण जो बनवलाय, तो काय करायचं, त्याच्यातनं डेटा घ्यायचा घ्यायचा आणि कुठे टाकायचं आपल्याला, त्या सेरिलायझर मध्ये टाकून द्यायचं. आणि तो जर व्हॅलिड असेल तर डेटा काय कर, सेव्ह कर, नसेल तर काय कर, बॅड रिक्वेस्ट एरर थ्रो कर. ठीक आहे. आणि मग इथं आला, मग आता काय करायचं आपल्याला, URL डिफाईन करायचं. URL कुठे डिफाईन करायचं, माय ऍप मध्ये एक URL तुम्हाला काय करायचं, एक URL तुम्हाला टाकायचं आहे, पाथ. आणि पाथ मध्ये URL कसं डिफाईन करणार होतं, तर URL आपल्याला डिफाईन करायचं आहे. काय नाव दिलं ना, क्रिएट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लासचं नाव काय, प्रोडक्ट लिस्ट व्ह्यू. अजून दुसरा क्लास कुठला, प्रोडक्ट क्रिएट व्ह्यू. ठीक आहे. इथं आले प्रोडक्ट क्रिएट व्ह्यू डॉट ॲज अ व्ह्यू. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नेम इज इक्वल टू NAME प्रोडक्ट क्रिएट. ठीक आहे. त्याला एक आपण काय केलं, एक व्ह्यू बनवलं, बरोबर आहे. आता इथं मेन मध्ये येऊन, मेन कुठं आहे आपलं, मेन. तर मेन मध्ये येऊन तुम्हाला काही बनवायची गरज आहे का, आपला URL कसा असणार आहे, API डॉट आयटम्स API डॉट क्रिएट. ठीक आहे. URL एकच आहे API, पण तो कसा घेतला आपण इथं, API डॉट आयटम्स API डॉट क्रिएट. ठीक आहे. एकच URL आपण घेतलं. फक्त इथं काय बनवतोय आपण, आता हे जे आपण बनवतोय याला काय म्हणतो आपण, राऊट तयार करणे. ठीक आहे. हे जे बनवले आपण याला काय म्हणतो आपण, राऊट. हे काय बनवलं, राऊट. याच्या अगोदर पण आपण Django मध्ये काय केलेलं आहे, असे राऊट बनवलेले आहेत. ठीक आहे. मग इथं आले पायथॉन मॅनेज डॉट py रन सर्व्हर. रूट काय आपला, API हा मेन रूट आहे. आयटम्स काल होता, आज काय, आज कुठला एंड पॉईंट आपण डिफाईन केला, क्रिएटचा एंड पॉईंट डिफाईन केला. ठीक आहे. आता बघा, प्रोडक्ट क्रिएट आहे. ठीक आहे. आणि क्रिएट म्हटल्यानंतर तुम्हाला मीडिया टाईप कुठला आहे आपला, ऍप्लिकेशन डॉट जेसन डेटा आहे. ठीक आहे. ऍप्लिकेशन डॉट कुठला डेटा पास करतोय आपण, जेसन डेटा पास करतोय. आता इथं काय करायचं तुम्हाला, जेसन डेटा पास करायचा. जर आपले कॉलम जर बघितले तर आपले कॉलम काय काय आहे, आपले कॉलम जर बघितलं, ठीक आहे. आता हा URL मी घेतला इकडं आणि इकडे काय केलं, इथं म्हटलं ऍटम्स, बरोबर आहे. ऍटम्स मध्ये काय काय कॉलम आहेत, हा आयडी आहे, नेम आहे, डिस्क्रिप्शन आहे आणि प्राइस आहे. आयडी तर ऑटोमॅटिक जनरेट होणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला जेसन डेटा पास करायचा आहे. जेसन डेटा कसा पास करणार, मग इथं जेसन डेटा पास करायचा आहे, कारण हा जो आहे हा कुणाचा आहे, स्वतः कुणाचा आहे, हा याचा आहे, काय म्हणतो आपण, Djangoचा स्वतःचा हा फ्रेमवर्क आहे. ठीक आहे. आपण दुसरं फ्रेमवर्क काय यूज केलं होतं, दुसरं आपण फ्रेमवर्क यूज केलं होतं पोस्टमन.
पोस्टमन काय चालत नाहीये. लॉग इन तर आहे मी. ठीक आहे. हा डेटा आला. आता काय करायचंय, पोस्टमन थ्रू डेटा इन्सर्ट करायचंय. कसं इन्सर्ट करायचं, तर याला मी सेव्ह करतो. याला मी सेव्ह करतो ही फाईल. ही जी रिक्वेस्ट आहे ह्याला सेव्ह करा. कंट्रोल एस. डिजांगो रेस्ट API मध्ये ठीक आहे. एक नवीन रिक्वेस्ट बनवायची परत. तर कोणती रिक्वेस्ट आहे आता, पोस्ट. आणि पोस्ट मधून आपल्याला डेटा पास करायचा आहे. आता इथं HTML फॉर्म नाही आहे आपला. HTML फॉर्म नाही तर काय करणार मग, डेटा कसा पास करायचा जेसनचा, तर इथं बॉडी टॅब मध्ये यायचं. बॉडी टॅब मधून कुठं, रॉ डेटा. आणि रॉ डेटा मधून कोणता डेटा तुम्हाला इन्सर्ट करायचा, जेसन डेटा तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे. मग जेसन डेटा कसा पास करतो आपण, तर हे जे लिहिलं मी, ठीक आहे, ह्याला आपण काय म्हणा, ह्याला पोस्ट डेटा, ह्याला नाव दिलं मी काय, पोस्ट डेटा. सेव्ह करा. ठीक आहे. बॉडी टॅब मध्ये आलो. बॉडी टॅब मध्ये येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, बॉडी टॅब मध्ये येऊन काय करायचं, रॉ डेटा. आणि रॉ डेटा कोणता डेटा पास करायचा, नेम आहे. ठीक आहे. तर हे नेम की आहे, ह्याला कशामध्ये घ्यायचं, डबल कोटेशन, कोलन. आणि प्रोडक्ट कुठला, मला एक लॅपटॉप काय करायचा, लॅपटॉप ऍड करायचा. त्याच्यानंतर दुसरं फील्ड काय आपल्याकडे, डिस्क्रिप्शन. ठीक आहे. तर एकदा बघा फील्ड कशी आहे आपली. इथं येऊन दुसरी फील्डचं नाव काय, डिस्क्रिप्शन. तर हे डिस्क्रिप्शन काय केलं, इथं आलं. आणि इथं एक मी काय म्हटलं, दिस इज द लेटेस्ट लॅपटॉप प्रेझेंट इन शॉप. एक असा एक टेक्स्ट टाकला. जनरली आपण आता ही इन्फॉर्मेशन कुठे टाकत असतो, टेक्स्ट बॉक्स मध्ये हे असलं. पण आता कुठे टाकतोय आपण, जेसन मध्ये टाकतोय. रिक्वेस्ट काय आपली, रिक्वेस्ट आपली काय नाव होतं, क्रिएट नावाची रिक्वेस्ट होती. त्याला डेटा काय केलं, रिक्वेस्ट डॉट डेटा गेट केलं. घेतोय आपण, डेटा घेतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी की काय आहे आपली, तर तिसरी की जी आहे तिचं नाव प्राइस असेल. ही प्राइस ही की आहे. ठीक आहे. इथं डबल कोटेशन मध्ये प्राइस टाकलं. आता याची प्राइस किती, तर याची प्राइस आहे 34,000 रुपये. ठीक आहे. हा जेसनचा डेटा, जेसन असा असतो, हा जेसन. बरोबर. त्याला सेंड करा. सेंड केल्यानंतर URL काय आपला, कॉपी हा URL. आणि URL मध्ये शेवटी काय केलंय, काय म्हटलं, क्रिएट. ठीक आहे. रिक्वेस्ट सेंड करा. आणि रिक्वेस्ट सेंड केल्यानंतर आयडी किती, 4. आधी कितवा आयडी होता, तिसरा. बरोबर आहे ना. इकडे आला. इकडे आल्यानंतर रिक्वेस्ट हिट करा. आयडी तुम्हाला किती दिसले पाहिजे आता, 4. बरोबर आहे का. लॅपटॉप मला म्हणजे डेटा काय केलं तुम्ही, डेटा सेव्ह केला. इकडे पण आले पोस्ट मध्ये येऊन ही फाईल काय करा, कंट्रोल एस. सेव्ह करा. हे सेव्ह करायचे असे कलेक्शन आपले, पोस्ट डेट हे सगळं आपल्याकडे राहतं हे सेव्ह. ठीक आहे. आता चुकून समजा माझ्याकडनं नेम मी टाकायचं विसरलो. ठीक आहे. आणि सेंड म्हटलं, तर मेसेज काय आला, दिस फील्ड मे नॉट बी ब्लँक. म्हणजे व्हॅलिडेशन जे आपण करतो ना, टेक्स्ट बॉक्स एखादा जर एम्प्टी राहिला आणि आपण सबमिट बटनवर क्लिक करतोय, तर मेसेज काय आला पाहिजे, प्लीज एंटर द नेम, प्लीज एंटर द मोबाईल नंबर. ठीक आहे. आता हे व्हॅलिडेशन करायची तुम्हाला गरज आहे का, व्हॅलिडेशन करायची गरज नाहीये. व्हॅलिडेशन कोण लावलेलं आहे, डिजांगोने स्वतःनं लावलेलं आहे.
ठीक आहे, कळते ना? म्हणजे जसं की आता मोबाईल नंबर वगैरे टाकला आपण. आता समजा मी परत इथं टाकलं. काय टाकलं बाबा? अजून काय टाकलं? Oppo A6 नावाचा काहीतरी फोन असेल. ठीक आहे. लेटेस्ट मोबाईल प्रेझेंट इन शॉप आणि इथं मी अमाऊंट टाकतोय कशामध्ये? निगेटिव्ह मध्ये. मग आता हे घेतलं पाहिजे का त्यांनी? अशा टाईपचे जर व्हॅलिडेशन असतील तर आता इथे त्यांनी काय घेतली? अमाऊंट घेतलेली आहे निगेटिव्ह. आता ह्याला तुम्हाला काय करायचंय? ह्याला तुम्हाला अवॉइड करायचंय. ठीक आहे. म्हणजे जांगो काय करतो? काही ठिकाणी तुम्हाला तो स्वतः देतो व्हॅलिडेशन. पण काही ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? स्वतः तुम्हाला व्हॅलिडेशन अप्लाय करावं लागतील. ठीक आहे, कळतंय ना? म्हणजे आता ही व्हॅल्यू काय झाली? हा डेटा कसा झाला? निगेटिव्ह इन्सर्ट झाला. मग आता चेक करा ना, की आता हे जे आपण 5 रेकॉर्ड इन्सर्ट केलेत, ते 5 रेकॉर्ड इथं आहेत का? MySQL-u root-p admin 1 2 3. ठीक आहे. इथं आलं शो डेटाबेसेस. हे डेटाबेसमध्ये व्हॅल्यू सेव्ह झाली ते एकदा चेक करा. काय नाव होतं आपलं? का रेस्ट DRF यूज रेस्ट DRF शो टेबल्स. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्या टेबलचं नाव काय होतं? सिलेक्ट स्टार फ्रॉम माय ॲप. ठीक आहे. माय ॲप अंडरस्कोर प्रोडक्ट. तर याच्यामध्ये 4 आणि 5 चा डेटा आला. लॅपटॉप, दिस इज द लेटेस्ट लॅपटॉप प्रेझेंट इन द शॉप अँड Oppo 6. समजलं ना? तर हे काम कसं केलं? तर हे काम करण्यासाठी पोस्टमन घेतला आणि पोस्टमन थ्रू आपण काय करतोय? इकडं एक आपण राऊट तयार केला. राऊट काय आहे? आपला मेन राऊट कुठं आहे? हा मेन राऊट काय आहे आपला? कुठून सुरुवात होणार आहे? API पासून. API पासून स्लॅश पुढचे काय असतील ते असतील. ठीक आहे. API पासून स्लॅश पुढचे जो काही असेल तो असेल. हा आपला मेन राऊट. त्याच्यानंतर मग व्ह्यूज तर आपण सगळ्यात महत्वाचं काम कुठे येतं? व्ह्यूज मध्ये येतं. बरोबर आहे. सिरियलायझर तर काय करणार आहे? सिरियलायझर त्या मॉडेलला कन्वर्ट करणार आहे आणि कन्वर्ट करून काय करेल? त्याला जेसन मध्ये स्टोअर करेल. इकडून त्याचं काय करायचं? मॉडेल तर बनवलेलंच आहे आपण आणि हे मॉडेल कुठे रजिस्टर पण केलेलं आहे. क्लिअर आहे की नाही? आता डिजांगो ज्याला जमतं चांगलं हे सोपं जातं. फक्त तुम्हाला आता नवीन कन्सेप्ट काय शिकायला भेटतोय? तर इथं तुम्हाला हा व्ह्यूज मध्ये थोडासा कन्सेप्ट कसा भेटतोय? थोडा वेगळा. आता हे ऑब्जेक्ट डॉट ऑन वगैरे हे आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच इथं स्टेटस इज इक्वल टू स्टेटस डॉट HTTP 201 क्रिएटेड 400 हे बॅड रिक्वेस्ट जर फेल गेलं तर हे असे आपण काय करतोय? एक्सेप्शन्स आपण रेज करतोय. समजते ना? कळलं का? डेटा कसा आपण यूज करतो? Yes. ठीक आहे. मग आता ह्याला कसं व्हॅलिडेट करायचं? आपण इथं व्हॅल्यू टाकली होती ना? कुठे व्हॅल्यू टाकली होती आता? आता आपण एक व्हॅल्यू टाकली होती निगेटिव्ह. आता ह्याला व्हॅलिडेशन कसं करायचं? तर ह्याला व्हॅलिडेशन काय म्हणतो आपण? कस्टम व्हॅलिडेशन म्हणतो आणि काही ठिकाणी डिजांगो काय करतो? स्वतः व्हॅलिडेशन देतो. पण काही ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? स्वतः व्हॅलिडेशन लावावं लागते. आता हे जे व्हॅलिडेशन असतं हे व्हॅलिडेशन आपण कुठं लावायचे? तर हे व्हॅलिडेशन आपण जे लावतो